बघा भाऊ, वासराला तहानलेल्या वासराला दूध पाणी पाजतायत. त्याला किती तहान लागलेली आहे आणि ते वासरू या बाटलीने पाणी पितंय. बघा, भाऊंचं कौतुक आहे, वासराचं कौतुक आहे. ते वासरू अजून किती वेळ झालं पाणी प्यायला, किती तहान लागलेली त्याला. हा बघा, इकडे बघा भाऊ. हां, भाऊंकडे बघा, किती वय आहे भाऊंचं. ह्या वयामध्ये भाऊ पूर्ण शेतीसाठी आणि पशूंसाठी आपलं आयुष्य कष्ट, या जनावरांना किती प्रेमानं असं त्याला योगदान आहे त्यांचं. बघा, अभिनंदन भाऊ तुमचं. उन्हाळ्यामध्ये अशा हाय टेम्परेचरमध्ये वासराला पाणी पाजण्याचा हा एक नवीन फंडा ह्या दीदीनं शोधला आहे. बघा, ते वासरू किती तहानलेलं आहे आणि ते वासरू या निप्पलच्या साह्यानं खूप उत्कृष्टपणे पाणी पित आहे. तेव्हा आपल्या वासरांना, भलेही ते वासरू 8 दिवसाचे असेल, 15 दिवसाचे असेल, 10 दिवसाचे असेल, जर्सीचे किंवा एचएफचे वासरू एवढ्या हाय टेम्परेचरमध्ये 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी पण पाणी पितात. कृपया सर्व